तर नमस्कार, मी आहे दिव्या। तर मी आज बनवत आहे कुरकुरीत असा डोसा। तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे व डोसा सोबत खाण्यासाठी चटणी बनवत आहे। तर चला आपण डोसा बनवूया। मी इडलीचं पीठ घेतलेलं आहे, त्याचा डोसा बनवणार आहे। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे। अर्धी वाटी रवा टाकायचा, अर्धी वाटी रवा आणि चवीनुसार मीठ टाकायचं। ते तसं मिक्स करून घ्यायचे आणि अशा प्रकारे पिठाची थिकनेस आहे। आता रवा टाकल्यामुळे 10 मिनिटं पीठ भिजत ठेवायचे। रवा फुगेल 10 मिनिटात, त्याच्यामुळे 10 मिनिटं भिजत ठेवूयात। आता डोस्याचं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण चटणी करून घेऊयात खोबऱ्याची। मी इथे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, 2 चमचे शेंगदाणे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडासा कढीपत्ता व थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। अंदाजे कढीपत्ता आणि कोथिंबीर अंदाजे घेतलेली आहे। तर आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला मी बारीक वाटून घेते, सर्व एकत्र टाकून घेते। लिंबू याच्यात बारीक करण्याआधीच पिळून टाकत आहे, 2 लिंबू टाकणार आहे मी पिळून। व्यवस्थित असे पिळून घ्यायचे आहेत, बिया वगैरे काढून। मी बारीक वाटून घेतलेली आहे, बारीक वाटली आहे। थिकनेस वगैरे तुमच्या हिशोबाने, पाणी वगैरे किती पाहिजे, चवीनुसार मीठ टाकायचे व थोडीशी साखर टाकणार, 1 चमचा असेल साखर। मिक्स करून घ्यायचं आणि आता वरतून मोहरीचा तडका द्यायचा आहे। तर तुम्ही सुरुवातीला व्हिडिओमध्ये पाहिलंच, मी दाखवलेलं आहे की मी डोशाच्या पिठामध्ये अर्धी वाटी रवा टाकलेला होता। तर रवा टाकण्याचं कारण की रव्यामुळे डोसा कुरकुरीत बनतो, क्रिस्पी असा मस्तपैकी बनतो। तर त्याच्यामुळे रवा टाकायचा आहे डोशाच्या पिठामध्ये व 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे पीठ। तुम्ही डोसा करताना रवा वापरता की नाही मला नक्की कॉमेंट करून सांगा। जर नसाल वापरत तर एकदा डोसा वापरून पहा, खूप सुंदर असा डोसा बनतो। आणि मी घरगुती तव्यावरती आपला डोसा बनवलेला आहे। आपण जे नॉर्मल तव्यावरती पोळ्या करतो, चपात्या करतो त्या तव्यावरतीच बनवलेला आहे। जर तुमच्याकडे डोसा पॅन नसेल तर आपल्या नॉर्मल तव्यावरती देखील डोसा खूप असा सुंदर बनतो, एकदा नक्की ट्राय करून पहा। आणि तवा हा काळा असण्यामागचं कारण असं आहे की हा तवा घेताना पांढराच होता, मी याला काळा केलेला आहे कारण की काळ्या तव्यावरती चपात्या खाली चिटकत नाहीत त्याच्यामुळे, आणि पांढऱ्या तव्यावरती चपात्या खाली चिटकतात त्याच्यामुळे मी हा पांढरा ठेवलेला नाहीये, मी हा काळा केलेला आहे। मला एक कमेंट आली त्याच्यामुळे मी हे सांगत आहे। मला काय त्या कमेंटचं वाईट वगैरे काय वाटलं नाही, पण मी सांगत आहे त्यांचं पण बरोबर आहे की हा तवा काळा दिसतो। काही काहींचा पांढरा शुभ्र असा तवा असतो, त्याच्यामुळे त्यांनी देखील त्या ताईंनी कमेंट केली असेल मला तशी। असो, पण हा तवा काळा मला आवडतो म्हणून मी काळा ठेवलेला आहे, चिटकत नाही याच्यावरती काही खाली, त्याच्यामुळे। असा बारीक गॅसवरती डोसा 10 मिनिटे शेकून घ्यायचा आहे, असा मस्त क्रिस्पी असा बनतो। डोसा तयार आहे, चटणीसोबत खाण्यासाठी डोसा तयार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय। तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।